प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स पाहणार आहोत. आणि हा अभ्यासक्रम आपल्याला सेकंड इयर BSc ॲफिलिएटेड टू मुंबई युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स पेपर 2 यामध्ये पेपर युनिट 1 मध्ये पाहायला मिळेल. तर प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स ह्या सॅम्पलिंग मेथड ज्या आहेत त्या रँडम सिलेक्शनवर आणि नॉन रँडम सिलेक्शन या दोन घटकांवर आधारित आहेत. आता रँडम सिलेक्शन आणि नॉन रँडम सिलेक्शन यामध्ये पॉसिबिलिटीज, चान्सेस, प्रोबॅबिलिटीज या घटकांचा समावेश होतो किंवा या व्याख्यांचा समावेश होतो. आणि हे जे घटक आहेत हे घटक आपण या अगोदर सुद्धा प्रोबॅबिलिटी या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. मी अज्यूम करतो की तुम्हाला हे सर्व माहीत आहेत. तरीही रँडम म्हणजे सिलेक्शन ऑफ एनी इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग नॉट हॅव्हिंग पर्सनल बायस or any judgment or convenient technique. तर रँडम म्हणजे काय, तर अशा एखाद्या रँडमली सिलेक्शन म्हणजे काय, तर एखाद्या इंडिव्हिज्युअलचं सिलेक्शन की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पर्सनल बायस किंवा कन्व्हिनियन्स किंवा जजमेंट हे आपल्याला आढळून येणार नाही. अशा सिलेक्शनला आपण रँडमली सिलेक्शन म्हणतो. मग जर आपण एखादं पॉप्युलेशन कन्सिडर केलं आणि त्या पॉप्युलेशनमध्ये जर कॅपिटल एन इतके इंडिव्हिज्युअल्स असतील आणि त्यातील स्मॉल एन इतके इंडिव्हिज्युअल्स आपल्याला रँडमली सिलेक्ट करायचे असतील तर कॅपिटल एन इंडिव्हिज्युअल्स हे पॉप्युलेशनमधील सॅम्पलमध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस जे आहेत ते चान्सेस सगळीकडे सेम असणार आहेत. रादर त्यांची प्रोबॅबिलिटी जी आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्शन ती P ती आपल्याला नोन हवी. तर याला आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक म्हणतो. रँडमली सिलेक्शन करण्याच्या टेक्निकला प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक म्हणणार. मग यामध्ये एखाद्या क्लासमधील 10 विद्यार्थी सिलेक्ट करणे असेल किंवा एखाद्या एखाद्या वेळचा जर पॉप्युलेशन लार्ज पॉप्युलेशन कन्सिडर आपण जर केलं किंवा बॅक्टेरियाज जर कन्सिडर केले आपण, ओके, बॅक्टेरियाची स्ट्रीप जर कन्सिडर केली तर त्यामधील एक रँडम सॅम्पल सिलेक्शन करणे असेल किंवा असे बरेच एक उदाहरण आपण देऊ शकतो की नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स असतील किंवा नंबर ऑफ फेल्युअर्स बिफोर फर्स्ट सक्सेस असेल, नंबर ऑफ फेल्युअर्स बिफोर आर्थ सक्सेस, असं आपण कन्सिडर करून ही वेगवेगळ्या प्रकारचे रँडम सॅम्पल सिलेक्ट करू शकतो. आणि त्या प्रत्येक सिच्युएशनला वेगवेगळ्या प्रकारचा फॉर्म असतो, फंक्शनल फॉर्म, आणि तो फंक्शनल फॉर्म आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या द्वारे काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये in probability sampling, respondents are randomly selected to take part in survey or other mode of research. एखाद्या सर्वेमध्ये किंवा एखाद्या संशोधनामध्ये रँडमली सिलेक्शन करायचं इंडिव्हिज्युअल्सचं, त्याला आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक. For a sample to quantify as a probability sample, each person in a population must have equal chance of being selected for study, and researcher must know the probability that the individual will be selected. यामध्ये आपल्याला पॉप्युलेशन मधील प्रत्येक इंडिव्हिज्युअल जे आहे, रिस्पोंडंट जो आहे, त्याला इक्वल चान्स ऑफ सिलेक्शन इन सॅम्पल आपण कन्सिडर करणार आहोत आणि त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ जी असेल ती आपल्याला काय पाहिजे, माहीत पाहिजे. So probability of sampling is the most common form of sampling for public opinion studies, election polling, and the other studies in which results will be applied to wider population. For example,
इलेक्शन पोलिंग म्हणजे एक्झिट पोल वगैरे जे असतात, ओके, त्यामध्ये आपल्याला पब्लिकचं ओपिनियन घेऊन आपण रँडमली ओपिनियन घेऊन कन्सिडर करून आपण एक्झिट पोल देऊ शकतो. त्यानुसार विच पार्टी लीड्स विल बी लीड इन द इलेक्शन हे आपण लोकांना सांगू शकतो. त्याचप्रकारे इतर जे ओपिनियन स्टडीज आहेत, म्हणजे लोकांच्याकडून सर्वे करून आपण त्यांची मते जाणून घेऊन आपण त्याच्याविषयी, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सविषयी किंवा माहिती गोळा करून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणे, याच्यासाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचा उपयोग होतो. आणि तो प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आपण लार्ज पॉप्युलेशनमधून किंवा स्मॉल पॉप्युलेशनमधून करू शकतो. ते एंटायर कंट्रीचं पॉप्युलेशन असेल किंवा एखाद्या स्पेसिफिक शहरातील यंग फिमेल्स कन्सिडर करायचे जे असतील तर ते त्यामध्ये करू शकतो. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगच्या फक्त उलट आहे. यामध्ये आपल्याला रँडम सिलेक्शन जे आहे ते रँडम सिलेक्शन करता येईल. मग यामध्ये काय करता येईल, आपल्या सोयीनुसार, आपल्या प्रायोरिटीनुसार, आपल्या जजमेंटनुसार, आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण सॅम्पल सिलेक्ट जे करतो त्याला आपण नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणतो. Non-probability sampling is a sample created through non-random processes such as convenient sampling, judgment sampling, purposive sampling, or priority sampling. Okay, so this include a researcher sending a survey link to friends, stopping people on street. यामध्ये आपल्या मित्रांना लिंक सर्वेची लिंक पाठवणे किंवा रोडवर लोकांना किंवा व्यक्तींना थांबवून त्यांची मते जाणून घेणे, यामध्ये या अशा प्रकारचे जे काही स्टडी आहेत ते आपण टेक्निक आहेत ते आपण बघणार. दिस टाइप ऑफ सॅम्पलिंग would also include any targeted research that intentionally samples from specific lists such as beneficiaries or participants in a specific training course. So non-probability samples are often used during the exploratory stage of research project and qualitative research, which is more subjective than quantitative research, but are also used for research with specific target population in mind, such as farmers that grows maize. Okay, so probability sampling method कोणकोणते आहेत ते आपण बघणार. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथडमध्ये मुख्यत्वे करून सिंपल रँडम सॅम्पल, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पल, क्लस्टर सॅम्पल आणि सिस्टमॅटिक सॅम्पल अशा प्रकारचे 4 सॅम्पलिंग टेक्निक येतात. तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, सिंपल रँडम सॅम्पलिंग जे आहे ते या अगोदर पण आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सिंपल रँडम सॅम्पलिंगचे परत अजून 2 सब टाईप येतात, ते म्हणजे सिंपल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट SRSWR आणि सिंपल रँडम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे SRSWOR. सिंपल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट मध्ये काय करतो आपण, की सॅम्पल सिलेक्शन करून त्यामध्ये रिपिटेशन अलाउड करतो. म्हणजेच सेम इंडिव्हिज्युअल सॅम्पलमध्ये किती मोर दॅन 1 टाइम्स येऊ शकतो. पण विदाउट रिप्लेसमेंटमध्ये सेम रिपिटेशन नॉट अलाउड. सेम इंडिव्हिज्युअल कॅनॉट बी रिपीटेड इन सॅम्पल. सिंपल रँडम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट मध्ये. So simple random sampling म्हणजे एक्झॅक्टली काय, तर मोस्ट बेसिक फॉर्म प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. इन अ सिंपल रँडम सॅम्पलिंग each member of population is assigned an identifier such as number and those selected to within the sample are picked at random. प्रत्येक व्यक्ती, पॉप्युलेशन मधील प्रत्येक व्यक्तीला एक नंबर असाइन करायचा आणि तो नंबर आपण त्या जे काही नंबर्स असतील, टोटल नंबर्स, मग ते 1 ते 10,000 असतील, 1 ते 20,000 असतील, 1 to capital N मी म्हणेन, त्यामधील रँडमली सिलेक्टेड नंबर्स जे आहेत ते सिलेक्टेड नंबर्स आपण कन्सिडर करून स्मॉल n इतकं सॅम्पल साईज आपण फाइंड आउट करणार आहोत. आता प्रत्येक व्यक्तीला एक आयडेंटिफाईंग नंबर असणार आहे. तो नंबर हा फॉर एक्झाम्पल 10,000चं पॉप्युलेशन आहे आपल्याकडे. किती आहेत? 10,000 पॉप्युलेशन आहे. मग 1 ते 10,000 व्यक्ती आपल्याकडे असणार आहेत. 1 ते 10,000 व्यक्तीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपण नंबर देणार आहोत. तो 0001 पासून 10,000 पर्यंत. आणि यामध्ये ज्यावेळी आपल्याला 1 to 10,000, ओके, 1 to 10,000
मधील रॅन्डम नंबर आपण चूज करणार आहोत आणि त्या रॅन्डम नंबर असाइन केलेली आयडेंटिफाईंग व्यक्ती जी असेल ती आपण सॅम्पलमध्ये इन्क्लूड करणार. ओके, सो दिस इज द सिंपल रॅन्डम सॅम्पल. स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंगमध्ये काय होतं की यामध्ये आपल्याला सिंपल रॅन्डम सॅम्पलच यूज करायचं, फक्त आपल्याला ग्रुप करायचे आहेत आणि त्या ग्रुपमध्ये सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग यूज करायचं. मध्ये ग्रुप कसे असतील तर ते ग्रुप हे सिमिलॅरिटी बेस्ड असतील, म्हणजे होमोजिनियस असतील. फॉर एक्झाम्पल, एका क्लासमध्ये 100 स्टुडंट आहे आणि 100 स्टुडंटमध्ये मेल स्टुडंट असणार आहेत, फिमेल स्टुडंट असणार आहेत. आता सिमिलॅरिटी कशी कन्सिडर केलेली आहे, मेल म्हणजे बॉईज आणि गर्ल्स. आता बॉईजचा एक ग्रुप झाला, गर्ल्सचा एक ग्रुप झाला. तर बॉईज मधून आपल्याला N1 इतकं सॅम्पल काढायचं आहे, गर्ल्स मधून आपल्याला N2 इतकं सॅम्पल काढायचं आहे आणि दोन्हींचे ऍडिशन केलेला आपल्याला काय मिळणार, n इतकं, स्मॉल n इतकं सॅम्पल मिळणार. सो स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पल इज अ स्टेप अप फ्रॉम कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम अ सिंपल random sample. In this method, the population is divided into subgroup within the group of homogeneity and between the group of heterogeneity, such as male, female, and within those subgroups is a simple random sample is performed. आणि त्या प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग यूज करायचं. आता हे ग्रुप जे असणार आहेत ते विदिन द ग्रुप सिमिलॅरिटी असणार आहे, म्हणजे त्या ग्रुपमध्ये गर्ल्स सिमिलॅरिटी ऑल गर्ल्स, बॉईज ऑल बॉईज सिमिलॅरिटी. ओके, सो याला होमोजिनिटी म्हणायचं. आणि बिटवीन द ग्रुप म्हणजे गर्ल्स आणि बॉईज हे दोन ग्रुप झाले, या बिटवीन यांच्यामध्ये हेटेरोजिनिटी असणार आहे. तर क्लस्टर सॅम्पलिंग हे थोडंसं यापेक्षा वेगळं आहे. त्या क्लस्टर सॅम्पलिंगमध्ये काय होतं, विदिन द क्लस्टर हेटेरोजिनिटी असते आणि बिटवीन द क्लस्टर होमोजिनिटी. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एका जंगलातील आंब्याची झाडे मोजायची आहे. आंब्याची झाडे मोजत असताना त्या जंगलात व्हरायटी ऑफ ट्रीज असणार आहेत. व्हरायटी ऑफ ट्रीजमध्ये मँगो ट्रीज सुद्धा असणार आहेत. तर मँगो ट्रीज आपण काय करणार आहोत की जो काही एरिया असेल, त्या फॉरेस्ट एरिया असेल, त्या फॉरेस्ट एरियाचे ग्रुप्स तयार करणार आहोत. त्याला आपण काय म्हणतो, क्लस्टर. सो ते क्लस्टर जे तयार केलेले असतील ते साधारणतः आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल एरियाचे कन्सिडर करणार आहोत. इक्वल एरियाचे कन्सिडर केल्यानंतर आपण काय करणार आहोत की एक क्लस्टर असा सिलेक्ट करायचा की त्यामध्ये व्हरायटी ऑफ ट्रीज असतील, त्यामध्ये मँगो ट्रीज सुद्धा असतील. त्या मँगो ट्रीज आपण मेजरमेंट करणार आहोत आणि त्या एका क्लस्टरवरून बाकीच्या क्लस्टरमध्ये किती असतील याचा अंदाज व्यक्त करणार आहोत. अप्रॉक्सिमेट नंबर ऑफ मँगो ट्रीज आपण क्लस्टर सॅम्पलिंगनुसार इझिली सांगू शकतो. सो in cluster sampling, a population divided into clusters which are unique and represent a diverse group. For example, cities are often used as clusters from the list of clusters and selected are randomly selected to take part in a study. Systematic sampling मध्ये काय होणार आहे, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये आपल्याला की एका फिक्स्ड इंटरवलच्या मल्टिपल आपण काय करणार आहोत, sample सिलेक्ट करणार आहोत. सो फॉर एक्झाम्पल, युजिंग सिस्टमॅटिक सॅम्पल पार्टिसिपंट्स आर सिलेक्टेड टू बी पार्ट ऑफ सॅम्पल युजिंग फिक्स्ड इंटरवल. म्हणजे जर आपल्याकडे 20 व्यक्ती असतील आणि त्यातील 4 ऑब्झर्वेशन आपल्याला सिलेक्ट करायचे असतील विथ हॅव्हिंग एन इंटरवल 5, तर आपल्याला काय करावं लागेल, पहिला 5th, 10th, 15th आणि 20th असे काय करावे लागतील, सॅम्पल सिलेक्ट करावे लागेल. 4 सॅम्पल साईज किंवा 4, 9, 9 आणि 5 परत 14 आणि 19 हे 4 येतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टमॅटिक सॅम्पल आपण कन्सिडर करू शकतो. हे प्रोबॅबिलिटी मेथड्स आहेत. तर नॉन प्रोबॅबिलिटी मेथड्समध्ये परत पुन्हा 4 प्रकार येतात. एक कन्व्हिनियन्स सॅम्पल, स्नोबॉल सॅम्पल, कोटा सॅम्पल, पर्पजिव्ह और जजमेंटल सॅम्पल. कन्व्हिनियन्स सॅम्पल म्हणजे काय, तर as its names implies, this method uses people who are convenient to access to complete study. जो रिसर्चर आहे, संशोधक आहे, तो त्याच्या सोयीनुसार, कन्व्हिनियन्सनुसार जे काही सॅम्पल सिलेक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हिनियन्स सॅम्पल. दिस कुड इन्क्लूड फ्रेंड्स, पीपल वॉकिंग डाऊन स्ट्रीट और दोज एनरोल्ड इन अ युनिव्हर्सिटी कोर्स. म्हणजे
त्याचे फ्रेंड्स असतील, पीपल वॉकिंग डाऊन ऑन स्ट्रीट असेल, ओके. सो किंवा एखाद्या कोर्ससाठी युनिव्हर्सिटीमध्ये जे काही स्पेसिफिक कोर्स असेल त्या कोर्ससाठी ॲडमिटेड स्टुडंट जे असतील त्यांचा स्टडी आपण ह्या कन्व्हिनियन्स सॅम्पलिंगनुसार करू शकतो. स्नोबॉल सॅम्पलिंग म्हणजे काय? स्नोबॉल सॅम्पलिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जर आपल्याला नंबर ऑफ स्मोकर्स जे आहेत त्यांचा स्टडी करायचा असेल एका सिटीमध्ये, तर स्मोकर्स हा कोणताही व्यक्ती मी स्मोकिंग करतो असं सांगू शकणार नाही. तर त्याच्या एखाद्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार जर तो आपल्याला माहिती देण्यास तयार असेल की हो मी स्मोकिंग करतो, मी माझ्या मित्रांना पण सांगू शकतो किंवा मी मित्रांची सुद्धा माहिती देऊ शकतो, अशा पद्धतीनं जे काही इंडिव्हिज्युअल्स कन्सिडर करून आपण जे काही डेटा कन्सिडर करणार आहोत त्याला स्नोबॉल सॅम्पलिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका स्मोकरचा स्टडी आपण डेटा आपण कलेक्ट करायचा, त्याच्याकडून त्याच्या फ्रेंडची माहिती घ्यायची, त्याच्या फ्रेंडकडे जाऊन परत पुन्हा त्याच्याकडे त्याची माहिती गोळा करायची आणि त्याच्या फ्रेंडकडून परत त्याच्या जे दुसरे फ्रेंड्स असतील त्याच्याकडून जे स्मोकिंग करणार आहेत त्यांचा डेटा आपण मिळवू शकतो. म्हणजे ही एक चेन तयार करू शकतो आणि त्या फ्रेंड्सची चेन तयार करू शकतो आणि त्या चेनवरून आपल्याला सॅम्पल मिळू शकते. त्याला आपण स्नोबॉल सॅम्पलिंग म्हणतो. स्नोबॉल सॅम्पल वर्क्स बाय रिक्रुटिंग some sample members who in turn recruit people they know to join a sample. म्हणजे दुसरे व्यक्ती जे आहेत ते दुसरे व्यक्ती माहीत असतील त्यांना, ती त्यांच्याकडून माहिती घेऊन त्या दुसऱ्या व्यक्तींच्याकडे आपल्याला जायचं. त्यानंतर कोटा सॅम्पल. तर कोटा सॅम्पल आणि स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पल हे दोन्ही सेमच आहेत, फक्त स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंगमध्ये आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग यूज करतो, कोटा सॅम्पलिंगमध्ये आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पल यूज करू शकत नाही. ते एनी कन्व्हिनियन्स किंवा पर्पजिव्ह किंवा जजमेंटल सॅम्पलिंग आपण कन्सिडर करून कोटा सॅम्पल सिलेक्ट करू शकतो. म्हणजेच काय करायचं आहे, ग्रुप तयार करायचे आहेत हॅविंग सिमिलॅरिटीज. एका ग्रुपमध्ये विदिन सिमिलॅरिटी असेल, बिटवीन डिसिमिलॅरिटी ऑब्झर्व होईल किंवा होमोजिनिटी आणि हेट्रोजिनिटी. विदिन द ग्रुप होमोजिनिटी, बिटवीन द ग्रुप हेट्रोजिनिटी असे असेल. आणि यामध्ये विदिन द ग्रुप आपल्याला N1 सॅम्पल घ्यायचं, N2 सॅम्पल घ्यायचं, जेवढे ग्रुप्स असतील त्यामधून प्रत्येकातून सॅम्पल चूज करायचा आहे आणि ते नंतर शेवटी एकत्र करून स्मॉल एन इतकं होईल असा आपण कॅल्क्युलेशन्स करायचे. So quota sampling. In quota sampling, a population is divided into subgroups by characteristics such as age or location, and targets are set for the number of respondents needed from each subgroup. The main difference between quota sampling and stratified random sampling is that the random sampling technique is not used in quota sampling. तर नेक्स्ट जे आहे ते पर्पजिव्ह और जजमेंटल सॅम्पलिंग. पर्पजिव्ह किंवा जजमेंटल सॅम्पलिंग जे आहे ते एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर घेऊन आणि आपल्या जजमेंटनुसार जे काही सॅम्पल सिलेक्शन करतो त्याला आपण पर्पजिव्ह किंवा जजमेंट सॅम्पल म्हणतो. इन दिस सॅम्पल सिलेक्शन लेफ्ट अप रिसर्चर अँड देअर नॉलेज ऑफ हू विल फिट द स्टडी क्रायटेरिया. म्हणजेच काय की आपल्या स्टडी क्रायटेरियाला फिट असं नॉलेज आपण जिथे सिलेक्शन करतो त्याला पर्पजिव्ह किंवा जजमेंटल सॅम्पल म्हणतो. ओके. सो त्याचे उदाहरण म्हणजे PhD स्टुडंट्सचा स्पेसिफिक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून स्टडी आपण करू शकतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग्स आहेत. आता फायनल जो पार्ट आहे तो म्हणजे की सॅम्पल सिलेक्ट कसं करायचं, रँडम सॅम्पल सिलेक्ट कसं करायचं. रँडम सॅम्पल सिलेक्ट करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि ते रँडम सॅम्पल सिलेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा अगोदर रँडम नंबर जनरेशन आपल्याला बघायला पाहिजे. रँडम नंबर एकदा मिळाला की आपल्याला काय करता येईल, त्या विशिष्ट आयडेंटिफाईंग नंबरवरून आपल्याला सॅम्पलमध्ये त्या व्यक्ती इन्क्लूड करता येतील. ओके. रँडम सॅम्पल इज द बेसिक सॅम्पलिंग मेथड. इट इज मेन ॲडव्हान्टेज दॅट ईच मेंबर ऑफ द ग्रुप इज गिवन अन इक्वल चान्स ऑफ बिंग चोजन. दस द स्टॅटिस्टिकल कन्क्लुजन्स डिड्यूस from the random sample analysis are deemed to be valid. Though it sound easy and process of selection random sample is quite complex. आणि ही रँडम सॅम्पल सिलेक्शनची जी प्रोसेस आहे ती थोडी
आपल्याला स्टडी करावी लागेल, ती जे न्यू मेंबर्स आहेत त्यांना कॉम्प्लेक्स वाटू शकेल. ओके. सो पहिली मेथड आहे लॉटरी मेथड. आपण सर्वांनाच माहित आहे की लॉटरी मेथड, लॉटरी हा शब्द सर्वजण ज्ञात आहे. लॉटरीमध्ये आपल्याला जे लॉटरीचं तिकीट असतं ते लॉटरीच्या तिकीटवर एक विशिष्ट नंबर असतो की तो नंबर हा काय करू शकतो आपण, आयडेंटिफाईड नंबर जो आहे तो नंबर त्या व्यक्तीला किंवा लॉटरीचं तिकीट विकत घेणाऱ्या व्यक्तीला असाइन करत असतो. मग सपोज जर आपल्याकडे 10,000 किंवा 1,00,000 तिकीट्स आपण प्रिंट केले असतील तर आपल्याकडे नंबर्स किती असणार आहे, ओनरकडे नंबर 1 ते 1,00,000 पर्यंत असणार आहे. ओके. आणि विक्री होणार आहे ती 1,00,000 तिकिटांची विक्री होणार आहे. यामध्ये विक्री होत असताना प्रत्येकाकडे रॅन्डमली नंबर असणार आहेत. आपण काय करणार आहोत, 1 ते 1,00,000 मधील रॅन्डमली जे नंबर आहेत ते नंबर एका जारमध्ये मिक्स करणार आहोत. मिक्स करून संशोधक काय करणार आहे की त्यामधील एक नंबर चूज करणार आणि तो नंबर त्या नंबर चूज करत असताना त्यामध्ये त्याचा पर्सनल बायस, कोणत्याही प्रकारचे जजमेंट किंवा पर्पज हा बाजूला ठेवून आपल्याला तो नंबर चूज करावा लागणार आणि तो जो नंबर असेल तो लॉटरीसाठी सिलेक्शन होणार आहे. सेम तसंच तो नंबर आहे तो सॅम्पलमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत, त्याला आपण काय म्हणतो, लॉटरी मेथड. ओके. यामध्ये जर आपल्याला विथ रिप्लेसमेंट मध्ये सॅम्पल हवा असेल तर आपण सिलेक्टेड केलेला नंबर जो आहे तो परत त्या जारमध्ये मिक्सअप करायचा आणि परत आपण काय करू शकतो, रॅन्डम नंबर चूज करू शकतो. किंवा जर आपल्याला विदाउट रिप्लेसमेंटमध्ये सॅम्पल सिलेक्ट करायचं असेल तर ती बाहेर काढलेला सिलेक्टेड नंबर जो असेल तो आपण काय करू शकतो, बाहेर ठेवू शकतो किंवा त्या जारमध्ये मिक्स करायचा नाही आहे, तो बाहेरच डिलीट केला जाईल किंवा रिमूव्ह केला जाईल. ओके. सो रॅन्डम नंबर टेबल, काही सायंटिस्टने अगोदरच रॅन्डम नंबर टेबल्स तयार केलेले आहे की ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये आपण जर गेलो तर ते रॅन्डमली नंबर्स आपल्याला मिळू शकतील. सो रॅन्डम नंबर टेबलवरून आपण रॅन्डम नंबर जनरेशन करू शकतो. कम्प्युटर बेस्ड किंवा सॉफ्टवेअर बेस्ड किंवा कॅल्क्युलेटर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर बेस्ड जे काही रॅन्डम नंबर आपण फाइंड आउट करू शकतो त्याच्या कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या कमांड्स आहेत आणि त्या कमांड्सनुसार रँड असेल एक्सेलमध्ये किंवा सायंटिफिक कॅल्क्युलेटरमध्ये RAN हॅश असेल किंवा मॅटलॅबमध्ये सुद्धा माझ्या मते RAND आहे किंवा एखाद्या स्पेसिफिक डिस्ट्रीब्युशनमधून आपल्याला जर का रॅन्डम नंबर चूज करायचा असेल तर नॉर्म रँड, त्यानंतर वगैरे असे मॅटलॅबमध्ये कमांड्स आहेत. मध्ये माझ्या मते RUnif, बायनॉम वगैरे अशा वेगवेगळ्या डिस्ट्रीब्युशनमधून रॅन्डम नंबर आपण चूज करू शकतो. ते प्रॅक्टिकलच्या वेळी आपण बघू. ओके. सो दीज आर दी सिलेक्शन ऑफ रॅन्डम सॅम्पल और रॅन्डम सॅम्पल जनरेशन टेक्निक्स. या रॅन्डम सॅम्पल जनरेशन टेक्निकमध्ये आपल्याला कॉन्ग्रेन्शियल मेथड, मिक्स्ड कॉन्ग्रेन्शियल मेथड किंवा सुडो रॅन्डम नंबर जनरेशन मेथड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अजूनही रॅन्डम नंबर जनरेशन टेक्निक जे आहेत त्या आपल्याला स्टडी करता येतील. सो दिस इज द एंड ऑफ दिस लेक्चर. थँक यू फॉर लिसनिंग मी. फॉर एनी क्वेरीज काइंडली कॉन्टॅक्ट with this mail. Thank you.